आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. प्रणराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना किंवा प्रकल्प बारगळेल. संयम सोडू नका. आज तुम्ही फोटोग्राफी करून येणाऱ्या दिवसासाठी काही उत्तम आठवणी एकत्र करू शकता. आपल्या कॅमेऱ्याचा सदुपयोग करणे विसरू नका. उपाय: सक्रिय आणि सकारात्मक प्रेम जीवनासाठी काया गायीची सेवा आणि भोजन द्या. आता पुढची रास वृषभ रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी आपणास कधीच बोलावले नाही अशा ठिकाणचे आमंत्रण आले तर त्याचा आदबीने स्वीकार करा. प्रणराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल. म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकतात. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमच्या सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमांस जागा होणार आहे. तुमच्या गोष्टींना तुमच्या घरचे आज नीट ऐकणार नाही, म्हणून आज त्यांच्यावर तुमचा राग वाढू शकतो. उपाय: बॉस सोबत कुठल्याही प्रकारची बाचाबाची पासून वाचण्यासाठी वडील किंवा वडिलांसमान व्यक्तीच्या पाया पडा. आता पुढची रास मिथुन रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. तुम्हाला आज वाटू शकते की तुम्ही तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवा. उपाय: आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. प्रणराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. तुमचे चुंबक सदृश सदा हस्तमुख प्रसन्न व्यक्तिमत्व इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. लांब वेळेनंतर तुम्ही भरपूर झोप घ्याल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल. उपाय: आनंदी कौटुंबिक आयुष्य जगण्यासाठी भगवान शिव, भगवान भैरव आणि भगवान हनुमान यांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही.
तुमचा जोडीदार तुम्हाला आज जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. तारे पाहिल्यास तुम्ही आपल्या मित्रांसोबत एक उत्तम संध्याकाळी व्यतीत करणार आहे. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. उपाय: शुद्ध चांदीच्या बांगड्या घालण्याने आपल्या प्रेम आयुष्यात सुधारणा होईल. आता पुढची रास कन्या रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम स्प्रीवर जाणार आहात. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून तुमच्या घरातही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळेल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गाईला गूळ खाऊ घाला. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. आर्थिक दृष्ट्या आज दिवस मिळता जुळता राहील. आज तुम्हाला धन लाभही होऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढा आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. घरात धार्मिक कार्य होऊ शकते, परंतु तुमच्या मनात कुठल्या गोष्टीला राहून चिंता कायम राहील. उपाय: सुट्टीच्या दिवशी चांगले पक्वान्न बनवून त्याचा आनंद सोन्याच्या किंवा तांब्याच्या चमच्याने घेतल्यास तुम्हाला शाही साक्षात्कार दिला जाऊ शकतो. आता पुढची रास वृश्चिक रास. गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. एका मित्र मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील. त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे ज्याने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. त्या लोकांच्या गोष्टींचे वाईट मानून घेऊ नका, ज्याची तुमच्या जीवनात काहीच किंमत नाही. उपाय: चांदीच्या तुकड्यावर शुक्र यंत्र कोरून एक आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. आता पुढची रास धनु रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. आशा आकांक्षा सोडू नका. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लान आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकतात. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लान बनवू शकतात. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. गरजेपेक्षा जास्त झोपणे तुमची ऊर्जा संपवू शकते, म्हणून पूर्ण दिवस स्वतःला सक्रिय ठेवा. उपाय: तांब्याच्या चैनमध्ये टाकलेल्या रुद्राक्षाला घातल्याने प्रेम संबंध चांगले राहील. आता पुढची रास मकर रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाही. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे.
जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. उपाय: आईसोबत चांगले संबंध ठेवा व तिचा चुकूनही निरादर करू नका. याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. आता पुढची रास कुंभ रास. तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळ काळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल, तुमचे क्षितिज व्यापक बनेल, तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल. परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका. तुम्ही एकटे पडाल. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे ही गोष्ट तुम्ही स्पष्टतेने समजू शकतात. उपाय: कौटुंबिक बंधन मजबूत करण्यासाठी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लुप्ती करावी लागली तरी चालेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा जोडीदार तुम्हाला आज जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. कुणाला काम देण्याच्या आधी त्या बाबतीत तुम्ही स्वतः आधी त्याची माहिती एकत्रित केली पाहिजे. उपाय: एक दुधाची वाटी कुत्र्याला पिऊ घाला. याने लव्ह लाईफचे संबंध अजून मजबूत होतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.